सबस्क्राईब करा स्किल मराठी चॅनेलला आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल बटन प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, स्किल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये MS वर्डचं प्रॅक्टिकल सोडून बघितलं होतं. त्यामध्ये आपण 40 नंबर प्रश्न बघितले होते. आता पहा 41 नंबरचे पुढचे प्रश्न. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनला क्लिक करा. आता पहा 41 नंबर प्रश्न वर्डचा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये द मेन एम ऑफ एव्हरी पासून सुरू होणारा पॅराग्राफ जस्टिफाय करा. पॅराग्राफ जस्टिफाय करायला सांगितलाय. स्टार्ट. या ठिकाणी द मेन एम ऑफ एव्हरी या वाक्यापासून सुरू होणारा पॅराग्राफ हा आहे. इथून हा पॅराग्राफ मी सिलेक्ट करतो आणि हा पॅराग्राफ आपल्याला जस्टिफाय करायचा. जस्टिफाय ऑप्शन या ठिकाणी आहे. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा. टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करायचे दुसऱ्या वाक्याची. आधी दुसरं वाक्य सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणाहून टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील तिसऱ्या आणि सहाव्या वाक्याची हायलाइट कलर बदलून व्हायलेट करा. हायलाइट कलर बदलायचा आपल्याला. तिसरं आणि सहावं वाक्य आता नीट लक्षात घ्या. तिसरं आणि सहावं वाक्य सांगितलेलं आपल्याला. तिसऱ्यापासून सहाव्या वाक्यापर्यंत सांगितलेलं नाही. तिसरं आणि सहावं वाक्य. त्यावेळेस तिसऱ्या वाक्याला क्लिक करायचं. आता सहावं वाक्य जर सिलेक्ट करायला गेलो आपण तर तिसऱ्या वाक्याचं सिलेक्शन निघून जातं. त्यासाठी काय करायचं, तिसरं वाक्य सिलेक्ट करायचं. आधी कंट्रोल बटन प्रेस करून ठेवायचं आणि सहावं वाक्य सिलेक्ट करायचं. कंट्रोल बटन प्रेस केल्याशिवाय सिलेक्ट करायचं नाही सहावं वाक्य. आता दोन्ही वाक्य सिलेक्ट झाले. आता वाक्याचा हायलाइट कलर बदलून व्हायलेट करायचा. या ठिकाणी हायलाइट कलर आहे. त्याच्या एरो मध्ये क्लिक करून या ठिकाणी व्हायलेट कलर आहे. आम्ही अप्लाय केला आणि सबमिट. पुढचा प्रश्न पहा. वर्ड डॉक्युमेंट मधील चौथ्या वाक्याचे अलाइनमेंट जस्टिफाय करा. सेम आता सारखाच प्रश्न. मी काहीच प्रश्न सोडून दाखवणार आहे. जे प्रश्न झालेले आहेत रिपीट आहेत प्रश्न ते सोडून दाखवणार नाही. हा प्रश्न पहा आता. चौथा वाक्य जस्टिफाय. या ठिकाणी जस्टिफाय. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये चित्र लेफ्ट बाजूला अलाइन करा. आता चित्र अलाइन करायचं आपल्याला लेफ्ट बाजूला. तीच प्रोसेस, बाकी काहीच नाही. या ठिकाणी आधी चित्र सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी हे चित्र सिलेक्ट केलं मी आणि या ठिकाणाहून अलाइन लेफ्ट. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये चित्र राईट बाजूला अलाइन करा. सेम अशीच प्रोसेस. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील सर्व टेक्स्ट सेंटर अलाइन करा. अलाइन सेंटर करता येईल तुम्हाला. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मधील दुसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग मल्टिपल 3 लाईन्स करा. लाईन स्पेसिंग बदलायला सांगितलेलं आहे आपल्याला दुसऱ्या वाक्याचं. त्यामुळे दुसरंच वाक्य सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी आहे लाईन स्पेसिंग. इथून मल्टिपल 3 लाईन्स म्हटलं की 3 आणि डबल करा म्हटलं की 2. आता या ठिकाणी मल्टिपल 3 लाईन सांगितले त्यामुळे 3. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. MS वर्ड डॉक्युमेंट मधील तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करा. आता लाईन स्पेसिंग डबल करायला सांगितले आपल्याला. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी लाईन स्पेसिंग कसं डबल करायचं. तिसरं वाक्य आधी सिलेक्ट करून घ्यायचं आणि या ठिकाणाहून डबल म्हणजेच 2. याच्या व्यतिरिक्त लाईन स्पेसिंगवर कोणता प्रश्न विचारला जात नाही. पुढचा प्रश्न पहा. लाईन स्पेसिंग दीड करा. सेम तशीच. त्यानंतर लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन्स करा. आता मल्टिपल 4 लाईन्स म्हटल्यास तिथं 4चा ऑप्शन नाहीये. त्यासाठी पहा काय करायचं ते. तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन्स करा. आता तिसरं वाक्य सिलेक्ट करतो मी आणि मल्टिपल 4 लाईन्स म्हटलं या ठिकाणी जाऊन लाईन स्पेसिंग ऑप्शन्स वर जायचं आणि या ठिकाणी मी लेक्चर मध्ये घेतलेलं आहे 4 टाकायचं आणि ओके. ही लाईन स्पेसिंग झाली मल्टिपल 4 लाईन. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करा. सेम अशीच प्रोसेस आहे त्यामुळे सोडवायची काही गरज नाही असं मला वाटतंय. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये AB नंबर्ड फॉर्मॅट लिस्ट प्रत्येक युनिटसाठी अप्लाय करा. हा प्रश्न 100% परीक्षेला येणार म्हणजे येणारच. आधी सिलेक्ट करून घ्या सर्व. या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो सर्व आणि या ठिकाणी नंबर्ड फॉर्मॅट लिस्ट नंबरिंग आणि त्यामध्ये आपल्याला कॅपिटल ABC सांगितलेलं आहे. या ठिकाणी आहे. क्लिक करा. सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ मार्क्स, लाईन ब्रेक्स,
टॅब स्टॉप्स आणि स्पेसेस यांसारखे नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर्स दर्शवा. हा प्रश्न 100% परीक्षेला येत नाही, त्यामुळे याच्यावर जास्त लक्ष द्यायची काही गरज नाही. तरी पण पहा उत्तर काय आहे याचं. आपल्याला नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर्स दर्शवायचे, त्यासाठी या ठिकाणी या बटनावरती क्लिक करा, शो ऑब्लिक हाईडवर, आणि सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ 6 मधील लिस्टची नंबर स्टाईल बदलून स्मॉल रोमनच्या ऐवजी ABC कॅपिटल करा. तर नंबरिंग स्टाईल बदलायची आपल्याला पॅराग्राफ 6 मधील. आता पहिला पॅराग्राफ, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा. सिलेक्ट करायचा पॅराग्राफ, या ठिकाणी जायचं आणखीन नंबरिंग मध्ये, आणि आपल्याला ABC सांगितलेलं आहे त्यामुळे ABC. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या क्रमाने सॉर्ट करा. मी तुम्हाला सॉर्ट शिकवलेला आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर व्हिडिओ पहा. आता पहा, सर्व यादी मी सिलेक्ट करतो आधी, आणि या ठिकाणी सॉर्टवरती क्लिक करून चढत्या क्रमाने म्हणजेच असेंडिंग, ओके, आणि सबमिट. आता डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायला सांगितलेली यादी, त्यासाठी सेम प्रोसेस. आधी यादी सिलेक्ट करून घेणे, त्याच ठिकाणी जाऊन डिसेंडिंग ऑर्डर सिलेक्ट करा आणि ओके करा, सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंट मधून क्रमांक दिलेली यादी म्हणजेच नंबर लिस्ट काढून टाका. नंबर लिस्ट काढून टाकायची आहे म्हणजे नन वरती क्लिक करायचं आपल्याला. आधी सिलेक्ट करा नंबर लिस्ट, मी सिलेक्ट करतो या ठिकाणाहून नन. मी कंट्रोल A न सिलेक्ट केलं. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंट मधील यादी चढत्या क्रमाने सॉर्ट करा. येते तुम्हाला उतरत्या क्रमाने सॉर्ट करा, हा सुद्धा प्रश्न येतो. दिलेल्या डॉक्युमेंट मधून क्रमांक दिलेली यादी काढून टाका, हा सुद्धा प्रश्न आत्ताच दाखवलेला आहे सोडवून, त्यामुळे डबल सोडवायचं काय गरज नाही. महत्वाचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, जे डबल आलेले आहेत ते स्किप करायचे आहेत. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये जेथे कॉस्ट शब्द आहे तेथे रेट हा शब्द सर्व डॉक्युमेंट मध्ये रिप्लेस करा. आता रिप्लेसवर प्रश्न आलेला आहे. आता पहा, रिप्लेस करायचं आपल्याला, त्यासाठी या ठिकाणी रिप्लेस ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर कोणता शब्द बदलायचा आपल्याला, कॉस्ट, तो इथं टाका फाइंड व्हॉटच्या समोर, COST कॉस्ट, आणि ज्या शब्दाने बदलायचा आहे तो इथं टाका रिप्लेस विथ. आता रेट हा शब्द रिप्लेस विथ मध्ये टाका, RAT रेट, आणि सर्व डॉक्युमेंट्स मध्ये रिप्लेस करा म्हटले, त्यामुळे रिप्लेस ऑल वरती क्लिक करा, ओके, क्लोज करा, सबमिट करा. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. द ला अँड ने रिप्लेस करा. सेम तीच प्रोसिजर, वरी द टाकायचं आणि खाली अँड टाकायचं. पुढचा प्रश्न पहा. नाईसला मेनने रिप्लेस करा. सेम तोच. प्रोग्रामरला डेव्हलपरने रिप्लेस करा. सेम तशाच प्रकारचा शब्द आहे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये जेथे एलिमेंट शब्द आहे तिथे पार्ट हा शब्द सर्व डॉक्युमेंट मध्ये रिप्लेस करा. हा एक प्रश्न सोडून दाखवतो. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये जेथे एलिमेंट शब्द आहे तिथे पार्ट टाकायचं. रिप्लेस मध्ये जा, या ठिकाणी एलिमेंट टाका आणि खाली पार्ट टाका. रिप्लेस ऑल वरती क्लिक करा, ओके करा, क्लोज करा आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये आर्टिकल 1 ह्या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि ते आर्टिकल टायटल 2 ह्या मजकुराला लागू करा. आर्टिकल टायटल 1 चा फॉर्मॅट कॉपी करून आर्टिकल टायटल 2 ला लागू करायचा आहे. हा प्रश्न 100% परीक्षेला येतोच. 100% म्हणजे 100% येतो परीक्षेला, त्यामुळे लक्ष द्या. आता आर्टिकल टायटल 1 चा मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करायचा आणि आर्टिकल 2 ला द्यायचा आहे आपल्याला. आधी आर्टिकल 1 ला सिलेक्ट करा. या ठिकाणी फॉर्मॅट पेंटर आहे, त्या फॉर्मॅट पेंटर वरती क्लिक करा आणि तसंच खाली या. सोबत येताना एक ब्रश येतो, मी हा सुद्धा ऑप्शन समजून सांगितलेला आहे. आणि आता आर्टिकल 2 ला सिलेक्ट करा. त्या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी होऊन ह्याला अप्लाय होतो. झालं, सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये MS शशीज क्लासरूम न्यूजलेटर शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो आर्टिकल टायटल 1 या मजकुराला लागू करा. सेम तसाच प्रश्न होता, तरी पण लक्षात द्या. आता MS शशीज क्लासरूम न्यूजलेटर
ह्याचा फॉर्मॅट कॉपी करून आर्टिकल टायटल 1 ला द्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे हे सिलेक्ट करा आधी, फॉर्मॅट पेंटर, आणि नंतर आर्टिकल टायटल 1 सिलेक्ट करा. म्हणजे त्याचा मजकुराचा फॉर्मॅट ह्याला कॉपी झाला. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. सेम तीच प्रोसेस आहे यात सुद्धा. पुढचा प्रश्न पहा. तुम्ही MS वर्ड मध्ये एक प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालातील सर्व शीर्षकांसाठी तुम्हाला एक समान फॉर्मॅटिंग हवे आहे. तुम्ही फॉर्मॅट पेंटर वापरून सेलिब्रेशन या शीर्षकाचे फॉर्मॅट समर स्प्लॅश शीर्षकांना कसे लागू कराल. सेम तोच प्रश्न आहे. तसाच सेलिब्रेशनचा फॉर्मॅट कॉपी करायचा. या ठिकाणी सेलिब्रेशन सिलेक्ट केलं मी, कॉपी फॉर्मॅट पेंटर मधून, आणि समर स्प्लॅशला द्यायचं आपल्याला. समर स्प्लॅश कुठे आहे? या ठिकाणी समर स्प्लॅश आहे, याला सिलेक्ट करायचं. अप्लाय झाला. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या आरंभी पहिल्या रेषेवर इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करा आणि टॅब्स पर्यायाचा वापर करून या शब्दाची टॅब स्थिती 2 इंच सेट करा. आता इन्फॉर्मेशन शब्द टाईप करायचा सुरुवातीला आणि टॅब पर्याय वापरायचा आपल्याला. या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी टाकतो इन्फॉर्मेशन, सिलेक्ट करतो शब्द. या ठिकाणी पॅराग्राफचा डायलॉग बॉक्स या ठिकाणी जायचं. यानंतर या ठिकाणी लाईन अँड पेज ब्रेक्स वरती क्लिक करा. त्यानंतर टॅब्स वरती क्लिक करा आणि या ठिकाणी टॅब स्टॉप पोझिशन 2 इंच सेट करा. 2 आणि इंचाचं चिन्ह द्या, शिफ्ट दाबून, आणि ओके. सबमिट करा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या तळाशी डेट हा शब्द टाईप करा आणि टॅब्स पर्यायाचा वापर करून ह्या शब्दासाठी टॅबची स्थिती 3.5 इंच सेट करा. आता सोडवल्यासारखा प्रश्न आहे, त्यामुळे मी सोडवत नाही. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील पहिल्या ओळीच्या आधी 6 पॉईंट जागा ऍड करा. आता पहा हा प्रश्न. पहिल्या ओळीच्या आधी 6 पॉईंट्स जागा ऍड करायच्या. मी पहिली ओळ सिलेक्ट करतो. या ठिकाणी पेज लेआउट मध्ये जायचं आणि या ठिकाणी B4 मध्ये 6 टाका आणि एंटर करा. सबमिट करा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. पहिल्या ओळीनंतर 12 पॉईंट्स लाईन स्पेसिंग ऍड करा. आता पहिल्या ओळीच्या नंतर सांगितलं, त्यामुळे आफ्टरला 12 पॉईंट्स करायची. आता पहिल्या ओळीला सिलेक्ट करतो मी आणि या ठिकाणी पेज लेआउट आणि आफ्टरला 12 पॉईंट्स 12 टाकायचं आणि एंटर करायचं. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. सेम तीच आहे. पहिल्या ओळीच्या आधी 18 पॉईंट जागा समाविष्ट करा. पुढचा प्रश्न पहा. पहिल्या ओळीच्या नंतर 24 पॉईंट जागा समाविष्ट करा. आता सारखंच पेज लेआउट मध्ये जाणे आणि आफ्टर नंतर 24 पॉईंट टाकणे आणि एंटर करणे. पुढचा प्रश्न. डॉक्युमेंटमध्ये 2 रो आणि 7 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. आता टेबलवर पहा. टेबलवर प्रश्न आलेला आहे. 2 रो आणि 7 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. इन्सर्ट, त्यानंतर टेबल आणि इन्सर्ट टेबल. 2 रो आहे इथे ऑलरेडी आणि 7 कॉलम, या ठिकाणी 7 आणि ओके. झालं एवढंच. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 रो आणि 8 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. सेम प्रोसिजर आत्तासारखीच. 3 रो आणि 8 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. आत्तासारखीच प्रोसिजर. 2 रो आणि 3 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. सेम प्रोसिजर. आता पहा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रो आणि 3 कॉलमचे टेबल तयार करा आणि पहिल्या रोच्या दुसऱ्या सेलचा बॅकग्राऊंड कलर बदलून ऑरेंज करा. स्टार्ट करतो प्रश्न मी. 3 रो आणि 3 कॉलमचे टेबल तयार करायचे. इन्सर्ट, त्यानंतर टेबल आणि इन्सर्ट टेबल. 3 रो, या ठिकाणी 3 सांगितले, मी 3 टाईप करतो आणि कॉलम्स 3 आणि रो 3. ओके. 3 रो आणि 3 कॉलम आले. इथपर्यंत प्रश्न झाला आपला. आता याच्या पुढे पहा. पहिल्या रो मधील दुसऱ्या सेलचा बॅकग्राऊंड कलर ऑरेंज करा. आता ही पहिली रो, त्याची दुसरी सेल म्हणजे ही 2 नंबर. आता ह्याचा बॅकग्राऊंड कलर बदलायचा आहे, म्हणजे ह्याच्यावरती क्लिक करायचं एकदा आणि या ठिकाणी डिझाईन टॅब मध्ये शेडिंग आहे. इथलं डिझाईन नाही, शेवटचं डिझाईन, त्यामध्ये टेबल टूल्स मधले, त्यामध्ये शेडिंग मधून या ठिकाणी ऑरेंज कलर अप्लाय करायचा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वरच्या भागात 5 रो आणि 6 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. सेम प्रोसिजर पहा तरी पण. इन्सर्ट टेबल आणि 5 रो
आणि 6 कॉलम, या ठिकाणी 6 कॉलम आणि 5 रो सांगितलेला आहे आपल्याला, 5. ओके, सबमिट. पुढचा प्रश्न पहा. आता सारखा झालेला आहे प्रश्न. वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रो आणि 3 कॉलमचा टेबल इन्सर्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ऑरेंज करा. पण संपूर्ण टेबलचा सांगितलेला आहे. मगाच्या प्रश्नामध्ये पहिल्या रो मधील दुसरा सेल सांगितला होता. आता 3 रो आणि 3 कॉलम, इन्सर्ट टेबल, या ठिकाणी 3 रो आणि 3 कॉलम. ओके करायचं. आता सर्व याच्या पार्श्वभूमीचा कलर बदलायचा. या ठिकाणी क्लिक करायचं 4 पॉईंटवर आणि शेडिंग मधून ऑरेंज सांगितलेला आहे, ऑरेंज. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंट मधून संपूर्ण टेबल काढून टाका. आता टेबल घ्यायचा तर कळाला, काढायचा कसा. आता पहा, संपूर्ण टेबल काढायचा. या ठिकाणी टेबल आहे हा. या 4 पॉइंट्स वरती क्लिक करा, लेआउट मध्ये जा आणि डिलीट टेबल. तुम्ही राईट क्लिक करून सुद्धा करू शकता हे. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. कोणताही एक टेबल काढून टाका. आता सारखाच काढून टाकायचा, कोणताही टेबल सिलेक्ट करून एक 5 रो आणि 2 कॉलम असलेले टेबल समाविष्ट करा आणि संपूर्ण टेबलचा पार्श्वभूमी रंग बदलून ग्रीन करा. आता सांगितलेल्या प्रमाणे हा प्रश्न पहा. तुम्ही तुमचा एक रिझ्यूम तयार केला आहे, ज्यामध्ये तुमच्या वैयक्तिक तपशिलासाठी तुम्ही एक टेबल समाविष्ट केला आहे. या टेबलचा एक कॉलम तुम्हाला 2 कॉलम मध्ये विभाजित करायचा आहे. या सेल्स 2 कॉलम मध्ये आणि 4 रोज मध्ये विभाजित करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल? हाच प्रश्न इंग्लिश मध्ये वाचूयात. यू हॅव क्रिएटेड अ resume in which you have inserted a table for your personal details. डिटेल्स साठी आपण टेबल घेतलेला आहे. You want to split a column of the table into 2 columns. आपल्याला 2 कॉलम मध्ये टेबल स्प्लिट करायचा आहे. What steps will you follow to split the cells into 2 columns and 4 rows? जर प्रश्न मराठीतून समजला नसेल, इंग्लिश मधून वाचा, हिंदी मधून वाचा, नंतर प्रश्न सोडवा. स्टार्ट करतो मी एक्झाम. वैयक्तिक तपशिलासाठी एक टेबल घेतलेला आहे. या ठिकाणी कुठे आहे पहा, हा आहे टेबल. या टेबलवर तुम्ही सिलेक्ट करतो. आता या टेबलमध्ये आपल्याला 2 कॉलम्स मध्ये विभाजित करायचे आणि नंतर 2 कॉलम्स आणि 4 रो. आधी 2 कॉलम्स करून घेऊयात. याच्यावरती क्लिक केलं मी. या ठिकाणी लेआउट मध्ये इन्सर्ट राईट वरती क्लिक करा. नंतर पूर्ण टेबल सिलेक्ट करा या 4 पॉइंट्स मधून आणि इन्सर्ट बिलो 1 2 3. म्हणजे आता 1 2 3 4 रो झाले आणि 2 कॉलम्स. सबमिट. बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. तुम्हाला टेबलच्या पहिल्या ओळीच्या सर्व सेल्स मर्ज करायच्या आहेत, म्हणजे एकत्रित करायच्या आहेत. तुम्ही हेडर रोच्या सेल्स एकाच सेलमध्ये कशा मर्ज कराल? एकदम सोपा प्रश्न आहे. मर्ज करायच्या सेल्स, या ठिकाणी मी पूर्ण हेडर रो सिलेक्ट केली. या ठिकाणी लेआउट मध्ये जाऊन मर्ज सेल्स ऑप्शन आहे. सबमिट. पुढचा प्रश्न पहा. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एक टेबल आहे जे अनेक पानांवर पसरलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक पानावर एकच हेडर रो दाखवायची आहे. तुम्ही प्रत्येक पानावर हेडर रो रिपीट कशा प्रकारे कराल? आधी हेडर रो सिलेक्ट करा. या ठिकाणी लेआउट मध्ये जा आणि या ठिकाणी रिपीट हेडर रोज ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. सबमिट करा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. डॉक्युमेंट मधून टेबलची बॉर्डर काढून टाका. सोपा प्रश्न आहे एकदम. टेबल बॉर्डर काढून टाकायची आपल्याला. टेबलला सिलेक्ट करा. या ठिकाणी मी सिलेक्ट केला. त्यानंतर या ठिकाणी जा बॉर्डर्स मध्ये आणि नो बॉर्डर वरती क्लिक करा. निघून जाईल टेबलची बॉर्डर. सबमिट. मित्रांनो, आज आपण 90 पर्यंत प्रश्न बघितलेले आहेत. आता बाकीचे प्रश्न पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.